रामकृष्ण हरी. नर्मदे आर बघा, हे नर्मदा मा इंद्रावती संगम आहे. इंद्रावती नदी बरं का, खूप छान अशी नदी आहे. आमचे जाधव बाबा आहे आणि बाकीचे सहकारी तिकडं स्नानं चाललेत. आता 7 वाजलेले सकाळचे. हे महानर्मदा इंद्रावती संगम आहे. खूप छान असा संगम आहे बरं का इंद्रावतीचा. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 102 दिवस आहे. सकाळी आवली घाटावरून प्रस्थान झालं आमचं. खूप छान असा हत्यारा नदी संगम होता काल आणि आज बघा इंद्रावती संगम लागला. खूप छान असा या ठिकाणी संयोग जुळून आलेला नद्यांचा. खूप मोठी नदी आम्ही पार करतोय. जवळजवळ बरंच खोल पाणी आहे आणि ही नदी कोणशी म्हणलं तर इंद्रावती बरं का. या ठिकाणी नर्मदा परिक्रमा अशी चाललेत. महानर्मदा संगम आहे हा इंद्रावतीचा आणि महानर्मदेचा. खूप छान असा संगम बरं का नर्मदा परिक्रमा. महानर्मदा धर्मशाळा आहे आणि श्री सुंदरलालजी पाडलीवाले गाव आहे. हलपालपूर आहे. या ठिकाणी आश्रम आहे. हलपालपूर गावामध्ये हा धर्मशाळा आहे. या सकाळी प्रस्थान झाला आवली घाटातून. आता पुढं आले 9 किलोमीटर. आता या ठिकाणी आमचा चहा नाश्ता बालभोग आहे. दुपार भोजन आमचं बाबरीमध्ये राहील बरं का. संध्याकाळी मुक्काम आमचा चांदगड कुठे. खूप छान असा रमणीय स्थळ आहे. तिथं हनुमान मंदिर आहे आणि दिवसभराचा प्रवास 25 ते 28 किलोमीटर आहे. बघा हे पथाडा गाव आहे आणि महानर्मदा परिक्रमा करता अन्नक्षेत्र इथं. या ठिकाणी छानदार कुटी आहे बघा. या माताराम आहे. इथं भोजनाची, चहाची, मठ्ठ्याची सेवा करतात. सबकी सोय नर्मदे यार. कितने साल सेवा करते माता? गुरुजी हो गया 10-12 साल हो गया. 12 साल हो गया. चाय सेवा है. हाँ, स्वतः हे घरगुती सेवा आहे आणि खूप छान असा यांचा छोटासा आश्रम होता. मी 9 वर्षापासून या आश्रमाला साक्षी आहे. एक छानदार कुटी होती पहिली बरं का. नर्मदा मायाची सेवा करतात आणि खूप असं विस्तीर्ण पात्र आहे महानर्मदाचं. या ठिकाणी पुढं बाबरी 3 किलोमीटर आहे. दुपार भोजन आमचं बाबरीलाच राहील बरं का. बघा हे बाबरी गाव आलेलं आहे आणि आता आश्रमात लगेच जातोय आम्ही. श्री गुरु दादाजी दरबार या नावाने आश्रमाची ओळख आहे आणि श्री गुरु दादा दोन्हीवाले या नावाने ओळख आहे. आश्रमात जातोय. सकाळचे 11:30 वाजले आहेत. खूप छान प्रवास झाला. 20 किलोमीटर आले बरं का. आवली घाट ते बाबरी 20 किलोमीटर आले. बाबरी गावाचं नाव बदलते रेवापूर या नावाने ओळख होईल बरं का आता पुढं भविष्यात. आता चला तर आश्रमात जाऊया. खूप असा छान प्रवास झाला. सकाळचे 11:30 वाजलेले. बघा श्री गुरु दादाजी दरबार अन्नक्षेत्र आहे. आश्रम आहे दक्षिण तटावर बरं का. चला तर आता आश्रमात जाऊया. आता नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 102 दिवस बरं का. श्री गुरु दादाजी दरबार अन्नक्षेत्र आहे. आश्रम आहे. बाबरी या नावाने ओळख आहे बघा. आश्रमात आता आम्ही जातोय. श्री दादाजी दरबार दोन्हीवेली दादा आहे. गोमाता बांधलेले आहे बघा. रार नर्मदे हा. या ठिकाणी आमच्या वाकचोरीताई आहे, गोलकताई आहे, नर्मदे हा, गुलेताई आहे, डिआर सरे, मच्छिंदर गोरक्षाया, आदेश आदेश नर्मदे हर. दुपार भोजन इथंच आमचं. नंतर संध्याकाळी मुक्कामचा चांदगड कोटी आहे. हनुमान मंदिर बघा. ही नदी आहे नर्मदा मैयाला जाऊन मिळते पुढं. खूप विस्तीर्ण पात्र आहे. संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत. आता चांदगड तिला संध्याकाळी मुक्काम हनुमान मंदिर आहे. सकाळी गजानन बाबाच्या आश्रमातून आमचं प्रश्न झालं. दुपार बाबरीमध्ये भोजन झालं. आज चंद्रग्रहण होतं. दिवसभरामध्ये आश्रमातच थांबलो. आणि बघा ही नदी आहे, खूप मोठी नदी आहे. या नदीचं नाव मी पुढं सांगाल तुम्हाला. आज सकाळी कौशल्य इंद्रावती नदी गेली. आता ही एक नदी आहे. आमच्या समेत पंढरीनाथ बाबा आहेत.
नर्मदे मच्छिंदर गोरक्षाय आदेश. आदेश आदेश. नर्मदे हर. खूप पाणी आहे नदीला. मायाच्या पात्रातूनच चालू आहे प्रवास. सकाळी आवली घाटावरून प्रस्थान झालं. चलो मच्छिंदर गोरक्षाय आदेश. आदेश जाधव बाबा समेत नर्मदे हर. नर्मदे हर बाबा नर्मदे हर. खूप विस्तीर्ण पात्र आहे. दार उत्तरे चांगून आहे. आम्ही दक्षिण तटाने चालू आहे. वागचौरे ताई आहे, हा गोलप ताई आहे आणि पाच हा प्रवास होता. दिवसभरात खूप ऊन आहे. संध्याकाळी मुक्कामांच्या चांदगड कुटीर बघा खूप वाळू आहे आणि नर्मदा मैया वाहती खूप छान अशी विस्तीर्ण पात्र आहे. पुढं जो संगम होता तो सुकली नदीचा संगम होता. सुकली मा नर्मदा संगम आहे. पावसामयाच्या पात्रातून दिवसभराचा प्रवास होता. खाली रेती आहे, पायी जातात रेतीमध्ये आणि संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहेत. बघा खूप असा पुढं विस्तीर्ण पात्र आहे. मैया उत्तर तटाने चालत असत. उत्तरेकडून चालती मैया दक्षिण तटाने चालत असताना पुढं आता परत दक्षिणेकडून मैयाची धार झुकलेली आहे. आजची विश्रांती जवळच आली बघा. चांदगड कुट्टी पुढं जो सफेद घाट दिसतो तिथे सूर्यप्रकाश पुढं सूर्य जाते मावळतीला 5:30 वाजलेली संध्याकाळची. बघा नर्मदा मैयाच्या तटाने चालत असताना दुपारा भोजन आमचं बाबरीमध्ये झालं. आज चंद्राला ग्रहण होतं. 4 ते 5 तास आश्रमातच थांबलो आम्ही आणि नंतर प्रवास चालू झाला 3च्या पुढे. बघा खूप छान असं पाणी आहे मैयाला आणि खूप विस्तीर्ण पात्र बरं का. जवळजवळ खूप असा रुंद आहे. हे मोटरींचं जाळं आहेत. खूप अशी दक्षता घ्यावं लागते चालताना. आणि हा घाट आलेला आहे बघा. त्या घाटाला नाव आहे चांदगड कुटी घाट. खूप असा किनारा आणि खूप छान असं नर्मदा मैया दर्शन होते. आज चंद्रग्रहण आहे. समेत PR सर आहे, पंढरीनाथ बाबा आहे, गोलपताई वागचौरे ताई आहे, समेत माझ्या जाधव बाबा आहेत. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा चला गुलेताई आहेत. आजचा 102 दिवस झाले बरं का. आज चांदगड कुटे हनुमान मंदिरात आजची विश्रांती. दुपार भोजन आमचं बाबरीमध्ये झालं. सकाळी प्रस्थान आमचं आवली घाट गजानन बाबाच्या आश्रमातून सकाळी प्रस्थान झालं. आजचा दिवस खूप छान असा गेला. चंद्राला ग्रहण होतं. 4 ते 5 तास आम्ही बाबरीच्या दोन्हीवाले दादाच्या दरबारात श्री दोन्हीवाले दादा दरबार ह्या नावाने तो ओळखला जातो. तिथं आमची दिवसभराची विश्रांती झाली आणि आता स्नान होत आहेत बरं का. हर हर नर्मदे हर. सूर्य जातोय मावळतीला. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. हर राम कृष्ण हरी नर्मदे हर. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चांदगड कुटी हा घाट आहे, हनुमान मंदिर आहे आणि आजची विश्रांती बरं का. खूप छान असा घाट बनवलेला आहे. या ठिकाणी चातुर्मास रमणीय स्थळे, साधना स्थळे आणि नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 102 दिवस झालेत. सूर्य त्या मावळतीला गेलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले. स्नान झालेत सगळ्यात. या ठिकाणी चांदगड कुट्टीचा हा भव्य देवी आश्रम आहे. नर्मदे नर्मदे साधनेला बसलेत आज दिवसभरात. सूर्य चंद्राला ग्रहण आहे. खूप लोक आज या ठिकाणी साधना करतायत. चला तर आता आश्रमात जाऊया. या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करता हे निवासस्थानी. रामकृष्ण हरी नर्मदे. शुभरात्र शारद पदवंते ओम जय जगदानंदे देवी धूम्रकवाहन राजत वीणा वादयन्ति मया वीणा वादयन्ति झुमकत 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 जननन 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 रमति राजन्. हरि ओम जय जगदानंदे देवी
वाजत ताल मृदुंगा सुरमंडल रमती मया सुरमंडल रमती तुडितान 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 तुरडड 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदे देवी सकल भुवन पर आप विराज निषदिन आनंदी मया सब जुगानंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा तुम भव में कंती ओम जय जगदानंदे देजी को कंचन ताल विरा अगर कपूर बाती मया अगर कपूर बाती अमर कंठ विराजत घाटन घाट पूजा शूल पानी झाड़ी में विराजत मांडव गढ़ में विरा सीतावन में विराजत बेरा घट में विरा ओंकारेश्वर में विराजत नारद बीन बजा भोलेनाथ डमरू बजावत गौरे मयारती उता रतन सागर में समावत कोटि रतन ज्योति ओम जय